वाघासारखा बाप त्या पुरीनं मारला. काय दोष होता त्या बापाचा. नांदेड मध्ये घटना तुम्हाला माहित आहे ना, नांदेड मध्ये घडलेली. अरे ऐका, एका बापानं आणि भावानं पुरीच्या प्रियकराची हत्या केली. मान्य आहे त्यांची चूक झाली, पण आता बाप आणि भाव दोघे जण पोलीस स्टेशन मध्ये आहे आणि त्या मुलीला विचारलं जातं तुझी काय इच्छा आहे. मुलगी काय म्हणते माहितीये का? मुलगी म्हणते माझी एकच इच्छा आहे की मला माझ्या भावाला आणि माझ्या बापाला फाशी द्या. ही माझी फाशी द्यायची. अरे ज्या बापानं लहानाचं मोठं केलं, हाडाच्या काड्या केल्या, रक्ताचं पाणी केलं, त्या बापानं आज तीच मुलगी म्हणते फाशी द्या माझ्या बापाला. अरे ज्या भावाच्या हातामध्ये त्या मुलीनं कायम राखी बांधली, तीच मुलगी त्याच भावाला म्हणते फाशी द्या. अरे मी माझ्या मनाचं काय सांगत नाही, घटना घडू लागलेत म्हणून मी सांगतो. कीर्तनामध्ये प्रत्येक ताईला माझं एक सांगणं आहे, पूर्ण तुम्ही एक वेळ अभ्यास कमी करा गे, तुम्ही शाळा कमी शिका, तुम्ही स्वयंपाक करू नका, पुरीनो तुम्ही निवांत बसा. पण पुरीनो तुमचा बाप आहे ना, पुरीनो तुमचा बाप वाघ आहे. आणि त्याचं बनेल फटले फाटू द्या, चप्पल तुटले तुटू द्या, आजारी कर्ज आहे असू द्या, पण पुरीनो तुमच्या बापानं त्यानं सगळे विकलंय ग पुरीनो, सगळं विकलंय. पण तुमच्या बापानं त्यानं कधी त्याचा स्वाभिमान कधी विकला. आणि पुरीनो वाघासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली जाईल असं कधी गैरवर्तन करू नका. तुमच्या सप्त्याचं हे वर्ष सफल झालं काय मत आहे तेवढे सांगा. काही नो मी असं म्हणत नाही बाबा तुम्ही तोंडाला पावडर लावू नका, फेअर लवली लावू नका, लिपस्टिक लावू नका, मेकअप करू नका. मी म्हणत नाही पुरीनो करा तुम्ही मेकअप, पण तुम्ही तुमचं तोंड एवढं पण पांढरं करू नका, एवढं पण पांढरं करू नका की तुमचं तोंड पांढरं करण्यानं तुमच्या बापाचं तोंड काळं होईल. एवढं पण तोंड कधी पांढरं करू नका. माझं वाक्य जर लक्षात ठेवा, जी मुलगी समाजामध्ये चालत असताना मान खाली घालून चालते, त्याच मुलीचा बाप समाजामध्ये वर मान करून चालू शकतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला मंडळ, तुम्ही तुमच्या मुलीला सांगता तायडे असे कपडे घाल, तायडे तसे कपडे घाल, सांगताना महिला मंडळ तुम्ही सांगताना सांगा. पण महिला मंडळ बरोबर आहे, सांगितलं पाहिजे मुलीच्या अंगावरती 5,000चे कपडे असावे, पण हिंदू संस्कृतीला शोभतील असे असावे. महिला मंडळ कधी कधी तुम्ही तुमच्या मुलाला सुद्धा सांगा, दाद्या समाजामध्ये चालला ना प्रत्येक मुलीला तू तुझी ताई समज, असं जर तुम्ही सांगितलं